का करपली? अकबर राजाने बिरबल प्रधानाला प्रश्न विचारला, भाकरी का करपली? तुम्ही सांगा बरं, भाकरी का करपते? हा हा बर, तुझं सांग. बर, हा. जास्त जाळ असल्याने भाकरी करपते असं तुझं मत आहे प्रतिभाचं. हा, उभं राहा जरा, आवाज माझ्यापर्यंत येऊ दे. हा, भाकरी भाजताना तुझ्याकडे लक्ष दिलं नाही तर भाकरी करपते. बर, आणखी तुम्हाला नाही का कळत? तुम्हाला विचार करा का बरं करपते भाकरी? हा, तव्याला ती भाकरी चिटकून बसली आणि जास्त गरम झालं तर ती भाकरी करपते. बर, तव्याला चिटकल्यामुळं. हा, उष्णता भेटल्यामुळं करपते. बर, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत का? हा, पटपट लवकर. आपण जर भाकरी इकडे करायला आणि इकडे भाजी करायला, भाजीकडे लक्ष दिलं तर इकडे भाकरी करून जाईल. बर, हा, भाकरीला जास्त उष्णता दिल्याशिवाय भाकरी भाजणारच नाही की. बघा, हा, उभं राहा बघा, पटकन. हा, गॅसच्या आगीचं प्रमाण जास्त असल्यावर भाकरी करत. ₹3 received on PhonePe. इकडे बघा. हा, आपण कुठली तर वाईट गोष्ट केल्यावर भाकरी करते. आपण कुठली तरी इकडे वाईट गोष्ट केल्यावर इकडे भाकरी करते असं होते का? नाही, तसं नाही. बर, ऐका बघा, पहिली भाकरी का करपायली? भाकरी का करते? तर भाकरी नाही फिरवल्यावर भाकरी करते. बरोबर आहे का? भाकरी अशी टाकली आणि किती पण वेळ ठेवली म्हणजे अशी फिरवलीच नाही. भाकरी फिरवली तर भाकरी करपते. जर अशी तुम्ही फिरवा, अशी टाका, पुन्हा थोड्या वेळाने अशी टाका, परत करपेल का? मग नाही. भाकरी नाही फिरवली तर भाकरी करपते. भाकरी नाही फिरवली तर भाकरी करपते. तुम्हाला पण नेहमी असंच म्हणलं नुसतं छान 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 असं म्हटलं, बरोबर आहे का? तर तुम्हाला काय वाटतंय? मीच लय छान असं वाटतंय, बरोबर आहे का? म्हणजे आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला स्तुती पण तेवढीच आवश्यक असते, सरांनी छान म्हणणं पण आवश्यक असते आणि सरांनी कधी रागवणं पण आवश्यक असते, बरोबर आहे का? आपल्या जीवनामध्ये फुलं पण असली पाहिजेत आणि काटे पण असले पाहिजेत, बरोबर आहे का? रस्त्याने नुसती फुलंच आहेत, कसं जाऊ मग आपण? मजेत जाऊ. आणि काटे असल्यावर आपण जरा काळजीपूर्वक जाऊ, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला तुम्हाला गुरुजी कधी चांगलं म्हणतात, छान छान म्हणतात, कधी वाईट म्हणतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे स्तुती पण आवश्यक असते आणि रागावणं, निंदा पण आवश्यक असते. कशासाठी आवश्यक असते? तर भाकरी चांगली होण्यासाठी, म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं होण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व चांगलं होण्यासाठी. लक्षात राहिलं का? हा, छान.